नागपूरच्या संविधान चौकामध्ये आज काँग्रेस पक्षाकडून इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलंय। शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडगे पाटील आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता तलमले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत नागरिकांना मेलोडी चॉकलेटचं वाटप केलं। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पेट्रोल डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला। महागाई वाढीस केंद्र सरकारचं धोरण जबाबदार असल्याची टीका देखील यावेळी आंदोलकांनी केली आहे। मोदी सरकार पुलिस को आगे करता है। महागाई वाढत आहे, त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून दरवाढीच्या विरोधात आज पेट्रोल डिझेलची दरवाढ प्रचंड प्रमाणात झालेली आहे। 100च्या पार पेट्रोल डिझेल गेलं। नागपुरामध्ये 111 रुपये लिटर आज पेट्रोलचा भाव झालेला आहे। सर्वसामान्य जनतेचं महागाईमुळे कंबरडं मोडलं आणि अशा स्थितीमध्ये हे सरकार पूर्णतः अपयशी झालेलं आहे। सरकारजवळ कुठल्याही धोरण नाही, कुठल्याही उपाययोजना नाही, फक्त प्रधानमंत्री प्रचाराचं काम करून राहिलेले आहे। विदेश दौरे करतात, जनतेला आव्हान करून राहिले की आपण बचत करा, प्रवास टाळा, खाली करा। पेट्रोल डिझेलची पोरांच्या शाळेची फीज वाढलेली आहे, सिलेंडर महागाई झालेला आहे, सगळं संकट जे हे घर चालवण्या महिलावर आलेलं आहे। आणि परत जे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत आणि आपले मोदी सरकार विदेश टूर करत आहे, याच्यापेक्षा दुर्दैव या देशाचं नाही। कशाचा निषेध करतात? घोषणाबाजी, गाजरचा फलक या ठिकाणी आणलेला। महागाई सगळीच झाली ना, भाजीपाला महाग झालेला आहे, डिझेल पेट्रोलचे भाव महाग झालेले आहे, कपडा महाग झालेला आहे, शिक्षण महाग झालं आहे, प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे। लहान पोरांच्या दुधापासून सुद्धा याच्यात वाढ झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता सगळं संकट महिलावर आलेलं आहे आणि या देशातल्या प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्याला हटवलंच पाहिजे, कारण हे देश सगळं उद्ध्वस्त करण्याचं काम हे लोक करत आहे आणि फक्त आपला फायदा सोचत आहे, जनतेचा फायदा सोचत नाही। त्याच्यामध्ये जनतेचा बिलकुल विचार करत नाही आहे। तर